बाई कसं कसं शिरलाय पीस कशी दिसते तरी. आज शुक्रवारी गावात बोकाड कापलं होतं. वाट्यावरचं 1 किलो मटण घेतलं आणि कुकरला शिजाय घातलं. कुकरच्या चांगल्या 5-6 शिट्ट्या होऊन दिल्या आणि अलगद वरचं टोपण काढलं आणि पळी भरून मटण बाहेर काढलं. मटण कुकर मधनं बाहेर यायला नको म्हणत होतं. हळूच एक पीस उचलला आणि दाबून बघितला. एकदम ओके मध्ये शिरला होता. टणटण वाजलं, मटण शिजलं, परत भरून घेतलं आणि पटांगणात जाऊन बसलो. परतभर मटण संपुस्तर कोणाच्या नादी लागायचं नाही. खाली बघितलं आणि खायला चालू. तोपर्यंत इकडं मसाल्याचं काम चालू होतं. बारीक गॅसवर मसाल्याला तरी येऊस्तर चांगलं उकळून ते झालं की मटण त्यात टाकलं आणि चांगली उकळी फुटून दिली बारीक गॅसवरती. कसे येते ते बुडबुड्या बाबू, कसली आली तरी. असली तरी बघून तोंडाला पाणी सुटलं. मग काय, ह्या बाजूला सूप आणि ह्या बाजूला भाजी. मटण खाताना दुखतीया दाड सजनी रसा रसा वाढ ग, असं बोलून पीस घेतलं आणि दणका चालू केला. सगळ्यात आधी पीस उचलला आणि दाबून बघितलं आणि खायला चालू केलं. घे पीस की खा, घे पीस की खा. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्रायबर आणि फॉलो करा विसरू नका बरं का भावांनो. बाई.